रेल्वे देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा. पण रेल्वे स्थिती खरंच चांगली आहे का? पाहूयात या व्हिडिओतून. रेल्वेला प्रवासी गाड्यांमध्ये दरवर्षी 3500 कोटी रुपयांचा तोटा होतो. रेल्वेला मालवाहतुकीतून जे काही उत्पन्न मिळते ते प्रवासी वाहतुकीच्या सबसिडीसाठी खर्च होते. गेल्या 10-15 वर्षात दरवर्षी थोडी भाडेवाढ केली असती तर आज ही स्थिती ओढवली नसती. भारतीय रेल्वे दरवर्षी गुटखा आणि पान मसाल्याचे डाग स्वच्छ करण्यासाठी अंदाजे 1200 कोटी रुपये खर्च करते, जो एक मोठा खर्च आहे. यातून अनेक वंदे भारत ट्रेन बनू शकतील, कारण एक वंदे भारत ट्रेन बनवण्यासाठी 10 ते 130 कोटी एवढा खर्च येतो. या खर्चात साफसफाईसाठी लागणारे मनुष्यबळ, रसायने आणि मोठ्या प्रमाणात पाणी यांचा समावेश असतो, जे डाग काढण्यासाठी आवश्यक असते. तसंच भारतीयांमध्ये समाजात वागण्याची समजच नाही. भारतीय ट्रेनमध्ये लोक गुटखा, पान खाऊन थुंकतात, कचरा फेकतात. काही कचरा अक्षरशः टॉयलेटमध्ये फेकला जातो, ज्यामुळे स्थिती अजून खराब होते. देशात रेल्वेजमध्ये एवढ्याच समस्या नाहीत, तर ट्रेन रद्द होणं आणि उशिरा येणं किंवा उशिरा जाणं या गोष्टी प्रवाशांसाठी खूप त्रासदायक ठरतात. कारण अनेकदा एका ठिकाणची ट्रेन जर उशिरा निघाली, तर मागून येणारी ट्रेन तिच्या ठिकाणाहून वेळेत निघू शकत नाही. यासाठी ट्रेनची संख्या वाढवणं आवश्यक आहे. पण ही फक्त एक बाजू आहे. भारतात जरी ट्रेनची संख्या वाढली, पण ट्रेनसाठी नवीन रेल्वे ट्रॅक उपलब्ध करण्यासाठी तेवढी पुरेशी जागा उपलब्ध नाही. कारण शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या यामुळे रेल्वे ट्रॅक वाढवण्यासाठी जागा अपुरी पडते. यामुळे ट्रेनची संख्या वाढवता येत नाही. यातून अनेकदा ट्रेन रद्द होतात किंवा ठरलेल्या ठिकाणी उशिरा पोहोचतात. जोपर्यंत या समस्येवर उपाय निघत नाही, तोपर्यंत ट्रेन उशिरा पोहोचणं किंवा रद्द होणं ही साखळी चालू राहील. मागच्या 4.5 वर्षात देशात जवळपास अशा समस्येमुळे 1,00,000पेक्षा जास्त एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेन रद्द झाले आहेत, अशी माहिती स्वतः भारतीय रेल्वे विभागाने जाहीर केली. मागील काही वर्षात रेल्वे विभागाने देशामध्ये 200 नवीन ट्रेन आणल्या, पण देशातील रेल्वे ट्रॅकला अपडेट केले गेले नाही. यामुळे संपूर्ण देशात ट्रेनचं व्यवस्थापन करणं अवघड होतंय. मागच्या 10 वर्षात भारतीय ट्रेनने पायाभूत सुविधांसाठी 2.5 कोटी रुपये खर्च केले, पण तरीही 2.5 लाख कोटी रुपये खर्च केले, पण तरीही रेल्वेच्या वेळेमध्ये आणि रेल्वेत विशेष सुधारणा झालेली पाहायला मिळत नाही. याचं कारण एकच आहे की भारतीय रेल्वे विभागाकडे पाहिजे तेवढा पैसा उपलब्ध नाही. पण दुसरी बाजू अशी की पैशासाठी भारतीय रेल्वे तिकिटाचे दर वाढवू शकत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे देशातील गरीब जनता, म्हणजेच मजूर लोक. कारण देशामध्ये ट्रेनने प्रवास करणारे जास्तीत जास्त लोक हे मजूर आणि गरीब असतात. जर रेल्वेने ते दर वाढवले तर रेल्वे आणि विमान प्रायव्हेट गाड्या यांच्या तुलनेत रेल्वेचे दर येतील. कारण देशातील विमान तिकीट कमीत कमी ₹339 एवढं आहे आणि ट्रेनमध्ये 200 किलोमीटरच्या अंतरासाठी फक्त ₹124 एवढी आहे. यामुळे असं झालं तर देशातील सामान्य जनता आहे, मजूर लोक आहेत, ते आपल्या गावाला कसं जातील? हा मोठा प्रश्न सरकारसमोर आणि त्या मजूर लोकांसमोर उभा राहील. आता पाहूया ट्रेन रद्द होण्याची काही कारणे. हवामान, दाट धुके, मुसळधार पाऊस, चक्रीवादळ, पूर आणि बर्फवृष्टी यामुळे अनेकदा ट्रेन रद्द होतात. तांत्रिक आणि पायाभूत सुविधा, रेल्वे रूळ तुटणे किंवा वाकणे, सिग्नल किंवा पॉईंटमध्ये बिघाड होणे, ओव्हरहेड वायर यामुळे समस्या येणं, देखभाल आणि दुरुस्ती, रुळांची नियमित देखभाल, सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती किंवा नवीन कामे यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होते. ऑपरेशन प्राधान्य, व्यस्त मार्गावर इतर गाड्यांना प्राधान्य देण्यासाठी पॅसेंजर गाड्या रद्द केल्या जातात, जेणेकरून नेटवर्क जाम होऊ शकते. सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापन, रुळावर कोणीतरी चालणे किंवा अनधिकृत प्रवेश करणे यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. आपत्कालीन सेवांचा हस्तक्षेप, जमीन खचणे, सरकारी आदेश, विशेष परिस्थितीमध्ये रेल्वेकडून सूचना आल्यास गाड्या रद्द होऊ शकतात. आता ज्या विशेष ट्रेन असतात किंवा स्लीपर कोच असणाऱ्या ट्रेन असतात, यांनासुद्धा अनेकदा आर्थिक नुकसान सहन करावे लागते. याचे कारण असं की या ट्रेनमध्ये बसणारे अनेक प्रवासी या ट्रेनमध्ये असणाऱ्या उशा, कवर, गाद्या चोरून नेतात आणि अनेक प्रवासी हे अशा चांगल्या ट्रेनचा सुद्धा काच तोडून ट्रेनचे आर्थिक नुकसान करतात. यामुळे रेल्वे विभागाला अशा छोट्या-छोट्या गोष्टींवर देखील खूप प्रचंड पैसा खर्च करावा लागतो. ट्रेनच्या या समस्येवर लवकरात लवकर उपाय करणं आवश्यक आहे. नाहीतर आपल्या देशातील जनता आणि गरीब लोक हे अशा ट्रेनमध्ये प्रवास करतच राहतील, ज्यामध्ये दुर्गंधीयुक्त, प्रचंड घाण असणारे आणि हळू चालणारे रेल्वे आहेत. ट्रेनच्या या समस्येबद्दल आपलं काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र तेवढं विसरू नका. धन्यवाद.